तर तुमच्या सगळ्यांच्या खूप रिक्वेस्ट येत आहेत मला. खूप दिवस झाले सगळे मेसेजेस करत आहेत की बाप्पा कंठीचं फुल ट्युटोरियल मॅम आमच्यासाठी अपलोड करा. मी तुम्हाला शॉर्टच्या सगळ्या व्हिडिओज पाठवलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही शॉर्टमध्ये आपली बाप्पा कंठी मी कशी बनवली ते पाहिलं होतं स्टेप वाईज. तर आज तुमच्यासाठी मी फुल व्हिडिओ घेऊन आली आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक मोती कसा बांधला आहे, कोणता मोती बांधला आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर आत्ता मी जो राऊंड केला आहे तो 3 नंबरचा मोती आहे, आपला 3 mm मोती. त्यामध्ये मी 10 3 नंबरचे मोती घेतले होते आणि त्यामध्ये मी पिकॉक अटॅच केला आहे. सो तुम्ही बघताय की मी पिकॉक कशा प्रकारे अटॅच केला आहे. अशा प्रकारे तारेने, म्हणजे 0.3ची तार मी इथे वापरली आहे. तर 0.3 इन द सेन्स मी 30 गेजची तार वापरते. मी कधीही माझ्या ज्वेलरीसाठी 0.3ची तार वापरत नाही, बिकॉज ती काळी पडते आणि ती रॉ असते. सर तुम्ही जेव्हा 30 गेजची तार वापरता तर ती कोटिंग केलेली तार असते आणि माझ्या ज्या तारा मी वापरते ह्या मी पर्सनली स्वतः कोटिंग करून घेते. त्यामुळे तुम्हाला कधीही 30 गेजच्या तारीचा कलर जाणार नाही किंवा ती काळी पडणार नाही, ती तुटणार नाही. तुम्ही बघताय मी तुमच्या समोरच ही तार कंटिन्युअसली वापरते आणि ती खूप म्हणतात ना जाड पण आहे थोडीफार. जशी 0.3ची जी तार येते ती खूप पातळ येते. तर मी अशा प्रकारे हा मिडलचा राऊंड तयार केला. त्यानंतर तुम्ही बघताय आपण ओवल मणी जे आहे, ओवलचे मी 17 मणी घेतले होते आणि 17 मणी घेऊन मी त्यामध्ये असा राऊंड तयार करून घेतला होता. हा राऊंड आपण जो आधीचा पिकॉकचा फ्लावर केला होता त्याला अटॅच करून घेतलं होतं. अशा प्रकारे मी सगळे फ्लावर्स तयार करून घेतले आणि आत्ता आपला पार्ट आला मिडलचा. कंठीचा जो बाप्पाच्या मिडलचा फ्लावर आहे आपण तो बनवतो आहे. तर त्यामध्ये मी काय केलं आहे, एक राऊंड पिकॉक घेतला आहे. राऊंड पिकॉकला सुद्धा मी 11 ते 12 मणी, डिपेंड्स ऑन साईज, तुम्ही कोणत्या साईजचा पिकॉक वापरताय. तर ते पिकॉकला राऊंड करण्यावेळेस काय करायचं, मोती घालून घ्यायचे, त्याचा राऊंड करायचा आणि त्यामध्ये आपण जो पिकॉक घेतला आहे तो ठेवून पाहायचा की बरोबर होतो आहे की नाही आणि मग तो अटॅच करायचा. सो अशा प्रकारे मी राऊंड पिकॉक घेतला आणि त्याला साईडला मी आता आपले जे ड्रॉप पिकॉकचे मी राऊंड करून घेतले होते ते मी अटॅच करणार आहे कंठीच्या मिडलच्या फ्लावरसाठी. सो हा आपल्या कंठीचा मिडलचा फ्लावर आहे जो तुम्ही बघताय. तर यामध्ये सुद्धा मी 30 गेजची तार वापरते आहे आणि तुम्ही बघताय की मी ती किती टाईटली खेचते आहे, तरीसुद्धा आपली तार ती कधीच तुटणार नाही. सो 30 गेजची तार वापरा, 0.3ची तार तुम्ही कधीही ज्वेलरीसाठी वापरू नका. आणि त्याची फिनिशिंगसुद्धा छान येते, इवन ती दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते 30 गेजची तार. सो असं आपला फ्लावर रेडी आहे. अशा प्रकारचे आपले पॅच रेडी आहेत जे बाप्पा कंठीच्या आपण स्टार्टिंग आणि एंडसाठी वापरणार आहोत. तर आता मी 20 गेजची तार घेतली आहे आणि त्याचे मी लूप केलेले आहेत. सो हे लूप कशाला करायचे आहेत, आपल्याला बाप्पा कंठीचा जो स्टार्ट आणि एंड आहे तिथे आपण 2 पॅच देतो आहे. तुम्ही बघितले असाल माझ्या व्हिडिओमध्ये. तर ते पॅच देण्यासाठी मी हे लूप केलं आहे. तर तुम्ही बघताय फर्स्ट राऊंड केला, जिलेबीसारखा त्याला गोल गोल फिरवला. मिडलचा राऊंड केला, तोसुद्धा राऊंड मी गोल फिरवला आणि त्यानंतर मी एंडचा राऊंड करेन. अशा प्रकारे मी 3 राऊंड करेन. आता हे 3 राऊंड का केलेत, तर पहिल्या राऊंडला आपण पहिला फ्लावर अटॅच करणार, दुसऱ्या राऊंडला दुसरा फ्लावर अटॅच करणार आणि तिसऱ्या राऊंडला आपण जो पिकॉकचा राऊंड केला होता बाप्पा कंठीच्या मिडलचा पार्ट, तर तो पार्ट अटॅच करण्यासाठी आपण 1 राऊंड ठेवणार आहोत. सो तुम्ही बघता अशा प्रकारे केलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे पूर्ण प्रॉपरली अटॅच करून घ्यायचं आहे आपण जे राऊंड केले होते त्याच्यावरती. 20 गेजची तार घेतली आहे मी. 20 गेजची तार कसं जास्त जाड नसते किंवा जास्त पातळ नसते, सो ती बेस वायर म्हणून आपण वापरू शकतो आपल्या तारेसाठी. आणि तुम्ही बघताय की मी ती तारसुद्धा माझी मी एवढे राऊंड फिरवले तरी कुठेही व्हाईट झाली नाही किंवा तिचा कलर गेला नाही. तर ती मी पर्सनली कोटिंग करून घेतली आहे आणि ती आपण पर ग्राम 3 रुपयाने विकतो. म्हणजे तुम्ही 10 ग्राम जर तार घेतली तर ती तुम्हाला 30 रुपीजची येते आणि आपल्या पेजला ती अवेलेबल आहे. साज कलेक्शन म्हणून आपलं पेज आहे ज्याच्यावरती तुम्हाला रॉ मटेरियल मिळतं सगळ्या प्रकारचे.
सो तुम्ही तारासुद्धा तिथून ऑर्डर करू शकता. मी तर म्हणेल तुम्ही एकदा ट्राय करून बघा आपल्या तारा, तुम्हाला खरंच जाणवेल की हो खूप फरक आहे 0.3च्या तारेमध्ये आणि 30 गेजच्या तारेमध्ये. सो अशा प्रकारे आपण बाप्पा कंठीचा प्रॉपर मिडलचा फ्लावर रेडी करून घेतलेला आहे. आणि आता आपण अटॅच करणार आहोत बाप्पा कंठीचे मोती. सो मोतीसाठी मी पुन्हा आपली 30 तार घेतली आहे, 30 गेजची तार. सो 30 गेजची तार मी घेतली आणि जे लूप केलं होतं त्या लूपला मी ती तार अटॅच करून घेतली. तर तुम्हाला जेवढा हव्या तेवढ्या ताऱ्या घेऊ शकता. मी 3 लाईनचं बाप्पा कंठीचं मिडलचे मोती घालणार आहे म्हणून मी 3 तारा घेतल्या. तर तुम्ही त्या ठिकाणी 4 लाईनचं सुद्धा मिडलचं फ्लावर हे करू शकता, मोती बांधू शकता किंवा 5 लाईनसुद्धा मोती बांधू शकता. सो मी 3 लाईनचेच करून घेतले आणि खूप छान वाटतं ते, दिसायला सुद्धा खूप मस्त दिसतं. सो आता मी मोती घालते. हे मोती आहेत 0.3, हे मोती आहेत आपले 6 नंबरचे जे मी वापरते आहे ते. सो 6 नंबरचे मोती तुम्हाला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर हे मी मोती घालून घेतले आहेत, तुम्ही पाहताय 6 नंबरचे मोती आहेत जे आपण बाप्पा कंठीसाठी वापरणार आहोत. कारण तुमच्या सगळ्यांचे मला मेसेजेस येत आहेत, मॅम तुम्ही कोणते मोती वापरले, तुम्ही कोणते मोती वापरले. सो म्हणून तुम्हाला मोती साईजसुद्धा मी सांगते आहे. आणि आपल्या बाप्पा कंठीसाठी टोटल लागणारं जे मटेरियल आहे, तर आपल्या बाप्पा कंठीचं तुम्ही बघताय मी अशा प्रकारे हे मोती अटॅच करून घेतलेले आहेत. मोती टाकले, 3 लाईन मोती भरून घेतले आणि मी एकूण 40 मोती घातलेले आहेत. म्हणजे साईडच्या ज्या 2 लाईन आहेत त्यामध्ये आपण 40 मोती घातले आणि मिडलची जी लाईन आहे त्यातमध्ये आपण 39 म्हणजे 40 आणि 39 मोती घालून घेतलेले आहेत. तुम्ही जर तिन्ही लाईनमध्ये इक्वल जर मोती घातले तर तुमचा तो बेस प्रॉपर बसणार नाही. म्हणून एका लाईनमध्ये एक मोती आपल्याला कमी घालायचा असतो, रादर कमी रादर जास्त, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही अटॅच करू शकता. सो अशा प्रकारे मी हे पूर्ण दोन्ही, तर तुम्ही बघताय मी मोती घालते आहे. मोती घालून झाले त्यानंतर या 3 लाईन आपल्या प्रॉपर रेडी झाल्या आहेत. एकामध्ये मी 40 मोती घेतलेत आणि एकामध्ये मी 39 घेतले आहेत. सो 2 साईडचे जे मोती आहेत ते 40 आहेत आणि मिडलची जी लाईन आहे ती 39 मोतींची आहे. आणि त्याला आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट की तुम्ही हे मोती जेव्हा 30 गेजच्या तारेमध्ये घालताना तर ते झिगझॅग क्रॉस दिसतात, म्हणजे एक स्ट्रेट लाईन नाही दिसत. तर आपण काय करायचं, 30 गेजची दुसरी तार घ्यायची, ती स्टार्टिंगला बांधून घ्यायची आणि स्टार्टिंगचे 2 मोती पहिले घ्यायचे ज्याला राऊंड करायचं आणि त्यानंतर 3 मोती बरोबर तुमचे येतात जे तुम्हाला राऊंड अँड राऊंड करत जायचं असतं एंडपर्यंत. सो तुम्ही बघता अशा प्रकारे. आणि हातामध्ये जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा तुमची पकड टाईट पाहिजे आणि ते प्रॉपरली स्ट्रेट तुम्हाला करायचे आहेत. हे बघा, सो हे इतकं सुंदर दिसतं ना, फार छान वाटतं. आणि ती जी स्ट्रेट लाईन आहे की ती बघायलासुद्धा फार सुंदर वाटतं. त्यामुळे आपल्या बाप्पा कंठीचा क्रेज एवढा आहे सगळ्यांना. आणि खरंच खूप यावर्षी त्याला मला प्रतिसादसुद्धा खूप चांगला मिळाला. म्हणजे तुम्ही लोकांनीसुद्धा त्याच्यासाठी मला चांगला प्रतिसाद दिलात आणि सेलसाठीसुद्धा मला खूप छान प्रकारे त्याचा रिव्ह्यू आले आणि प्रतिसादसुद्धा छान मिळाला. तर बाप्पा कंठी अशी आपली रेडी होते. आणि आता आपल्या बाप्पा कंठीचा शेवट म्हणजे मी अशा प्रकारचे जे तुम्हाला स्टार्टिंग सांगितलं होतं त्या प्रकारचे मी असे 2 फ्लावर अटॅच करून घेतले होते. त्यांचे जे लूप आहे फ्रंट लूप त्यामध्ये आपली उरलेली 30 गेजची जी तार होती ती मी लॉक करून घेते. सो आपल्याला सगळ्यांना लॉक तर करता येतेच, अशा प्रकारे तुम्हाला लॉक करून घ्यायचे आहे. 30 तार तुम्हाला अप्पर साईडला आणायची आहे आणि वरसुद्धा तुम्हाला लॉक करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघताय मी दोन्ही साईडचे फ्लावर अशा प्रकारचे अटॅच करून घेते आहे पूर्णपणे तुम्हाला. आणि हे लॉक करताना खूप टाईटली लॉक करायचे, तुटत नाही कंठी, कारण आपली 30 गेजची तार तेवढी स्ट्रॉंग आहे. सो ते टेन्शन नाही आहे, फक्त ते प्रॉपर व्यवस्थित बसलं पाहिजे म्हणून आपल्याला जॉईन खूप छान प्रकारे करायचं असतं. सो मी तुम्हाला दोन्ही प्रकारे जॉईन करायला दाखवलं आहे. कारण जेव्हा तुम्ही सगळ्या तारी एकत्र घेता तर तो भाग खूप जाडसर दिसतो. तर सेकंड पार्ट अटॅच करताना तुम्ही बघितलं आहे मी ती तार 2 तारा मी खाली कट केल्या, 2 तारा मी वरच्या साईडला आणून कट केल्या.
त्यामुळे काय होणार, त्या कंठीला एक बेस पण मिळणार आणि तारसुद्धा खूप छान